बघा, म्हणजे क्रिकेट खेळण्यासाठी, टेनिस खेळण्यासाठी आणि एकत्र जेवण करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत का? मित्र हो, नमस्कार. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अवस्था सध्या सहन होईना आणि सांगताही येईना अशीच काहीशी झाली आहे. हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय आधी घेतला गेला. विरोध होऊ लागल्यावरही या हिंदी भाषेच्या सक्तीचं जोरदार समर्थन केलं गेलं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून, भाजपकडून. एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांना पुढे करून आपला अजेंडा रेटायचा मोठा प्रयत्न देखील केला गेला, पण शेवटी त्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागला. खरं तर देवेंद्र फडणवीस यांचा हा डाव त्यांच्यावरच उलटला असं आता म्हणावं लागेल. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र येण्याची चर्चा तर बघा आधीपासून सुरू आहे. गेले 2-2.5 महिने फक्त एवढाच विषय सुरू आहे आपल्या राजकारणामध्ये. पण बघा, आता ते एकत्र येतील तेव्हा येतील, कदाचित येणारे नाहीत, आपल्याला काय माहीत. पण देवेंद्र फडणवीस यांच्या हिंदीच्या सक्तीमुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे परस्परांच्या जवळ मात्र नक्की आलेत बघा. दोन्ही बाजूनी आता संवादही सुरू झाला आणि सरकारच्या विरोधात निघणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं ठाकरे बंधूंनी निश्चितही केलेलं होतं. ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये यासाठी बरेच काही प्रयत्न झाले आहेत, होत आहेत आणि आणखीही होत राहतील. त्यांचं एकत्र येणं हे राजकीय दृष्ट्या महायुतीला न परवडणारं आहे. पण हिंदी भाषेच्या सक्तीमुळं ठाकरे बंधूतलं अंतर मात्र कमी झालं आणि भाजपा एकनाथ शिंदे गटाला मोठा हादरा बसला, हे मात्र तितकंच खरं. समोर महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि मराठी माणूस एकवटलेला दिसला आणि याचाच मोठा फटका निवडणुकीत बसू शकतो हे चित्र अगदी स्पष्ट होऊन गेलं. आणि मग हिंदीची सक्ती अखेर देवेंद्र फडणवीसांना मागं घ्यावं लागली. हिंदी सक्तीचं GR मागं घेणं ही काही फडणवीसाची मनापासूनची इच्छा नव्हती. ही सगळी परिस्थिती निर्माण झाली आगामी निवडणुका आणि मराठी माणसाचा रेटा शिवाय बदलू लागलेले राजकीय समीकरण यामुळं मनाविरुद्ध का होईना पण फडणवीस यांना हा निर्णय घ्यावाच लागला. हीच बाब आता त्यांना बहुतेक सहन होईना आणि सांगताही येईना अशा अवस्थेत घेऊन गेली आहे. आणि ही अवस्था त्यांच्या बोलण्यातून सुद्धा आता बाहेर पडू लागली आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तर आमच्यावर काही फरक पडत नाही असं जर ते आधीपासून म्हणतात, आता पुन्हाही त्यांनी तेच म्हटलंय. मग ठाकरे बंधूंचा काही फरक पडत नव्हता तर हिंदी सक्तीचं GR मागं का बरं घ्यावा लागला? फडणवीस म्हणतात, ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये म्हणून मी GR काढला नाही. 2 भावांना एकत्र येण्यासाठी मी रोखलंय का? त्यांनी एकत्र यावं, क्रिकेट खेळावं, टेनिस खेळावं, जेवण करावं, काहीही करावं, आम्हाला काहीही फरक पडत नाही असं कोण म्हणतं? देवेंद्र फडणवीस. म्हणजे बघा, त्यांच्या या बोलण्यात सुद्धा सहन होईना आणि सांगता येईना अशीच स्थिती आहे. हेच त्यांच्या बोलण्यामधून ध्वनित होत नाही का? बघा, म्हणजे क्रिकेट खेळण्यासाठी, टेनिस खेळण्यासाठी आणि एकत्र जेवण करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत का? त्यांच्या एकत्र येण्याची नुसती चर्चा सुरू झाली तरी त्यांच्या राजकारणाची यांच्या सगळी खेळी बदलून गेली. मराठी माणूस एकवटला, भाजपाच्या विरोधात उभा राहू लागला. महायुतीतले नेते कार्यकर्ते मराठीच्या बाजूला उभे राहिले. हो, आणखी काय हवं? अजित पवारांच्या विरोधानं तर महायुतीतच उभी फूट पडली. अजून काय फरक पडायला हवा होता? ठाकरे बंधू क्रिकेट टेनिस खेळण्यासाठी एकत्र येणार होते तर मराठीची गळचेपी करणारी हिंदी सक्ती का बरं मागे घेतली देवेंद्र फडणवीस यांनी? अहो, मैदानात उतरायच्या आधीच ठाकरे बंधूंनी फडणवीस यांनाच केलं ना क्लीन बोल्ड. बघा, कुणी काहीही म्हणो, ये पब्लिक है, पब्लिक सब कुछ जानती है, बरोबर ना? म्हणजे तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा. आणि आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.